तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही. राम मांसाहारी होता असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलं आणि त्यानंतर देशभरात वादाचे पडसाद उमटलेत. आव्हाडांविरोधात एकीकडे भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करतायत, दुसरीकडे स्वतः आव्हाड मात्र आपल्या विधानावर ठाम आहेत. पाहूयात हा रिपोर्ट. राम मांसाहारी होता, वक्तव्यावर आव्हाड ठाम. आव्हाडांचं वक्तव्य मूर्खपणाचं, फडणवीसांची टीका. आव्हाडांवर पुण्यातल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या राम मांसाहारी होता या वक्तव्यावरून गेले 2 दिवस राज्यामध्ये रणकंदन सुरू आहे. यावरून वाद झाल्यानंतर आव्हाडांनी खेद व्यक्त केला, पण आपल्या विधानावर ठाम राहिले. आपल्या वक्तव्याची पुष्टी करण्यासाठी त्यांनी ग. दी. माडगूळकरांच्या गीत रामायणाचा दाखला दिलाय. तर आव्हाडांचं वक्तव्य मूर्खपणाचा असल्याचा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. शिवाय यावर गप्प बसल्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरेंवरही तोफ डागली आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुरावा, ग. दी. माडगूळकर हे आमच्या हृदयातले कवी आहेत. ते काय म्हणतात काव्यामध्ये, जानकीसाठी तुझ्या माळ खूप आहेत, तुझ्या माझ्यासाठी भक्ष्यस आहे का. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य हे केवळ मूर्खपणाचं वक्तव्य आहे. आमचे वारकरी, आमचे धारकरी, आमचे माळकरी, आमचे टाळकरी हे सगळे बहुजन समाजातले, हे सगळे प्रभू श्रीरामांना मानतात आणि यातले सगळे लोक हे शाकाहारी आहेत. संजय राऊत यांनी मग यांचा अपमान नाही आहे का. मला आश्चर्य वाटतं की जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतात असे लोक मात्र त्याच्यावर मौन साधून आहेत. मौन, ते काही त्याच्यावर बोलायला तयार नाही, त्याचा साधा निषेध देखील करायला तयार नाही. त्यामुळे हे किती बेगडी लोक आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. दुसरीकडे आव्हाडांवर कारवाईची मागणी विरोधकांकडून करण्यात येते. ही सगळी व्हिडिओ ऑडिओ क्लिप तपासली पाहिजे, व्हेरीफाय केली पाहिजे आणि नक्कीच त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, हे माझं व्यक्तिगत मत आहे. अरे कारवाई काय, मला जेलमध्ये टाक. कोणाकोणावर कारवाई करणार, ग. दी. माडगूळकरांवर करणार, प्रल्हाद केशव आत्रेंवर करणार, लक्ष्मण शास्त्री जोशींवर करणार, कोणाकोणावर करणार, आणि स्वयं वाल्मिकींवर करणार. हे काय आमच्या घरातलं आणून पुस्तकं वाचत नाही ना. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानंही आव्हाडांवर तोफ डागली आहे. पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्यासाठी इतर कुणाची गरज नसल्याचा टोला छगन भुजबळांनी लगावलाय. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी एक म्हण मी ऐकलेली आहे. आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादी पवार साहेबांचा जो ग्रुप आहे उरला सुरला, तो संपवण्यासाठी इतर पक्षांनी काही करण्याची आता काही गरज आहे असं मला काय वाटत नाही. त्यांचे जे काही असे काही सोकॉल्ड जे आहेत नेते आहेत ते तो पक्ष संपवायला पुरेसं आहे. मी कामाचा माणूस आहे. मी असले आलतू फालतू उत्तरं द्यायला बांधील नाही आहे. तुम्ही कामाचा विचारा. आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन मी काय काय केलं ते मला माहिती आहे. तुम्हाला काय पत्रकार मित्रांना पण असे कामं करणारी माणसं आवडत नाही. एक मिनिट, त्याच्यामध्ये जे काही असले काहीतरी किरकोळ प्रश्न की ज्याला काही अर्थ नाही. दुसरीकडे आव्हाडांवर पुण्यातल्या विश्रामबाग आणि शिर्डीतल्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप भाजपकडून आव्हाडांवर करण्यात आलाय. अयोध्येतील परमहंस आचार्य महाराजांनी तर आव्हाड समोर आल्यास त्यांचा वध करण्याची धमकी दिली आहे. प्रभु श्री राम की निंदा नहीं सुनेगा यह हिंदुस्तान है, और मैं अगर कार्रवाई सख्त नहीं होती है तो फिर एनसीपी नेता जितेंद्र का वध मैं करूंगा. मैं अयोध्या से जगत गुरु परमहंस आचार्य चेतावनी दे रहा हूं, चैलेंज दे रहा हूं. पण आज सकाळी परमहंस
मला धमकी देतात, तुम्हाला धड अलग किया जाएगा, तुमका मार दिया जाएगा, मैं 24 घंटे में खुद आ रहा हूं. ते कधी येतात त्याची वाट बघत बसलो या खुर्चीवर. राम शाकाहारी होता की मांसाहारी हा वाद ओढवून आव्हाडांनी विरोधकांच्या हातामध्ये आयतं कोलीत दिलंय. राम मंदिराच्या निमित्तानं संपूर्ण देशभरात राममय वातावरण सुरू करू पाहणाऱ्या भाजपला रामाच्या मुद्द्यावरून विरोधकांची कोंडी करण्याची संधी मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉट्स ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.